असा प्रचार त्यांनी सुरू केला. काँग्रेसच्या लाईनं चालली आता प्रचार. खरं आहे. पण सर तुम्ही एवढी वर्ष इस्लामचा अभ्यास करताय. इस्लामचा अभ्यास करताना त्यातला त्या धर्मातला कुठला निष्कर्ष तुम्हाला स्वतःला अस्वस्थ करणारा वाटला? अस्वस्थ करणारं काय, पूर्वीच्या काळी त्या काळाच्या स्वरूपामध्ये ते धर्म निर्माण झाले. माणसाने धर्म निर्माण केले म्हटलं तो कोणी मानित नव्हतं. तर देवाने केले म्हणले की लोक पाळायचे. हो, कारण चूक करीत नसतो ना. देव चुकत नाही. हां, आणि बदल करता येत नाही बरं काय. त्याच्यामुळं इस्लाम हा अलीकडला धर्म आहे. तर त्यांनी काय सगळ्यामध्ये त्यांनी त्या धर्मामधलं जे तत्त्व आहे ते म्हणजे मानव जातीची 2 भागात विभागणी करायची. अच्छा. एक अल्लाला मानणारे, अल्लाला न मानणारे. अल्लाह म्हणजे देव नव्हे. अल्लाह एका देवाचं नाव आहे, बरोबर. त्याचं भाषांतर होत नाही. तर त्याला मानणारे श्रद्धावान, श्रद्धा ठेवणारे. बाकी श्रद्धाहीन अशी जगाच्या मानवाची वाटणी. आणि दोघांबद्दल अल्लाचं वेगवेगळ्या प्रकारची वागणूक. म्हणजे श्रद्धावान असेल त्याला दया, प्रेम, मोबदला, मार्गदर्शन, कृपा, क्षमा, युद्धात मदत, स्वर्ग, जे काही पाहिजे ते त्याला. आणि ह्याच्या नेमकं उलटं सारं श्रद्धावानाला नरकात टाकणं, यात हरवणं, मार्ग भ्रष्ट करणं, अकृपा करणं, त्याला शिक्षा करणं. हे असा अल्लाह जर करत असेल, देवच असा करत असेल समजा, म्हणजे त्यांच्यावर जर आपण श्रद्धा ठेवली नाही तो शिक्षा करत असेल, तर हे जे सगळ्यात मूळ शिकवण आहे ती आतासुद्धा मांडली जाते.